स्वातीज रेसिपीमध्ये सर्वांचे खूप स्वागत। आज आपण सर्वात सोपी सांबार रेसिपी पाहणार आहोत। कालच्या भागात मी आप्पे रेसिपी दाखवलेली आहे, म्हणून आजच्या भागात मी सांबार रेसिपी पोस्ट केलेली आहे। तर घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने सांबार हॉटेल रेस्टॉरंटपेक्षाही भारी सांबार कसं बनवायचं आणि कमीत कमी साहित्यात ते मी रेसिपी दाखवत आहे। त्यासाठी इथे मेजरिंग कपने अर्धा कप तूर डाळ घेतलेली आहे। तूर डाळ धुवून घेतली स्वच्छ 2-3 वेळा आणि धुतल्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद, चमचाभर तेल आणि एक लाल टोमॅटो चिरून टाकला, थोडंसं हिंग टाकून, हळद टाकून, थोडंसं पाणी टाकून आपण कुकरला शिजवून घेतलेली आहे डाळ। 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत, छान मऊ शिजवून घेतलेली आहे डाळ। मेजरिंग कप नसेल तर तुम्ही घरातली वाटी घेऊन वाटीने अर्धी ते पाऊण वाटी डाळ शिजवून घेऊ शकता या सांबारसाठी। तर आता 2.5 ते 3 पळी तेल घेतलेलं आहे कढईमध्ये, त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं टाकून घेतलेलं आहे। जिरं आणि मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये भरपूर कढीपत्ता टाकलेला आहे आणि लहान आकाराचे 2 कांदे उभे चिरून घेतलेले ते टाकलेले आहेत। आता या रेसिपीसाठी आपल्याला आलं लसूण पेस्ट पण भरपूर वापरायची आहे, म्हणून 10-15 लसणाच्या पाकळ्या, 1.5 ते 2 इंच आलं मिक्सरवर वाटून घेतलेलं आहे पाणी न टाकता, त्याची चांगली पेस्ट करून घेतलेली आहे। तर ती चमचाभर टाकलेली आहे, मोठा चमचाभर म्हणजे 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे, पाणी न टाकता केलेली। आता पाव चमचा हळद टाकलेली आहे। कांदा आपल्याला जास्त लाल होऊ द्यायचा नाही, हलकासा गुलाबी रंगावर परतायचा। अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे। तर सांबारची चव सांबार मसाल्यामुळेच असते, तर इथे भरपूर सांबार मसाला वापरायचा आहे। इथे मी सुहानाचा सांबार मसाला घेतलेला आहे, मोठ्या चमच्याने मी इथे 2.5 चमचे घेतलेले आहेत। आता 1 चमचा मी सांबार मसाला बाजूला ठेवलेला आहे, तो मी सर्वात शेवटी टाकणार आहे, त्यामुळे छान चव येते सांबारला, म्हणून मी सर्वात शेवटी 1 चमचा टाकणार आहे। आता इथे अर्धा चमच्याला थोडं कमी लाल तिखट घेतलेलं आहे, काश्मीरी लाल तिखट, रंगाचं तिखट, फक्त रंगासाठी वापरत आहे ते आपण, ते तिखट नसतं। टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची असेल तरच टाका। तर आता इथे डाळमध्ये थोडं पाणी टाकून छान घोटून घेतलेली आहे डाळ आपण चांगली मऊ शिजवून घेतलेली आहे। शक्यतो गरम पाणीच टाकायचं म्हणजे छान तर्री येते सांबारला। तर इथे जसं आपल्याला पातळ घट्ट सांबार पाहिजे त्यानुसार पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता सर्वात शेवटी जो बाजूला ठेवलेला होता सांबार मसाला तो टाकलेला आहे 1 चमचा। आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे, वरनं थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। तर या सांबारला आपण अजिबात यामध्ये भोपळा वापरलेला नाही, शेवगा वापरलेला नाही, तरी अप्रतिम चवीचं हे सांबार होतं, खूप छान होतं। तर इथे 3 पुड्या सुहाना सांबार मसाला मी वापरलेला आहे। चमच्याचं प्रमाण तुम्हाला कळलं नसेल तर 5 रुपयेवाल्या 3 पुड्या सांबार मसाला पूर्ण या रेसिपीसाठी वापरला आहे। तर आता छान लो टू मीडियम गॅसवर छान उकळून घ्यायचं आहे। आणि तर आमच्या घरात गोड सांबार आवडत नाही, म्हणून मी इथे गूळ वापरलेला नाही आणि चिंचेचं पाणीही वापरलेलं नाही। तुम्हाला जर हॉटेलसारखं गोड सांबार हवा असेल तर सेम या स्टेजला याच पद्धतीने आपण गोड सांबार बनवू शकतो। इथे आता उकळत असताना यामध्ये गूळ टाकायचा आवडीप्रमाणे आणि थोडंसं चिंचेचं पाणी टाकायचं, म्हणजे आंबट गोड चवीचं सांबार तयार होईल। माझ्या मुलांना गोड सांबार आवडत नाही, म्हणून मी इथे गूळ टाकलेला नाही। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही गूळ आणि चिंचेचं पाणी टाकू शकता। चिंचेचं पाणी आणि गूळ न टाकताही हे सांबार खूप छान लागतं, खूप अप्रतिम चवीचं होतं। तुम्ही एकदा नक्की करून पहा। आणि कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि स्वातीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल। तर मस्त असं गरमागरम आपलं झटपट बनणारं सर्वात सोप्या पद्धतीचं अप्रतिम चवीचं सांबार तयार झालेलं आहे। नक्की लाईक करा।